नमस्कार मित्रांनो. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत. सागर आणि मुक्ता दोघीही सईच्या स्कूलमध्ये गेलेले असतात. तेव्हा तिथे वेगवेगळे खेळ सुरू असताना टीचर नवीन खेळाला सुरुवात करतात. तर टीचर सगळ्या पेरेंट्सना गेम समजावून सांगत असतात. म्हणजेच की आपले आई बाबा आपल्या जबाबदाऱ्या कशा वाटून घेतात, एकमेकांना मदत करत मुलांना वाढवतात, हे तर त्यांनी सांगितलंच आहे. पण आता वेळ आहे की ते सगळं सिद्ध करून दाखवायची. सो गेमच्या रूलनुसार तुमच्या आईबाबांनी आपले एक एक हात एकमेकांच्या हातात घ्यायचे. पण गेम पूर्ण होईपर्यंत हात सोडायचा नाही आणि दुसऱ्या हाताने आपल्या मुलाला शाळेत जाण्यासाठी रेडी करायचं. तर तिथेच एका टेबलवरती शाळेत लागणाऱ्या महत्त्वाच्या वस्तू रेडी करून ठेवलेल्या असतात. तर या ॲक्टिव्हिटीसाठी सगळेच पेरेंट्स रेडी होतात. तर सगळे एकमेकांच्या हातामध्ये हात देतात. सागर आणि मुक्ता देखील एकमेकांच्या हातामध्ये गेम खेळण्यासाठी हात देतो. गेम स्टार्ट होतो तर मुक्ता आणि सागर दोघीही सईला रेडी करण्याच्या तयारीला लागतात. ते दोघीही खूपच छान पद्धतीने सईला रेडी करतात. सागर आणि मुक्ताने दोघांनी सईला वेळेच्या आत रेडी केलेलं असतं आणि सई सगळ्यांनाच उभं राहून दाखवते की सागर आणि मुक्ताने मला किती छान रेडी केलंय. सगळेच सईला रेडी झालेलं पाहताना टाळ्या वाजवतात. तर या गेमचे विनर सागर आणि मुक्ता होतात. हे सगळं पाहताना सईला खूप आनंद होतो आणि सई लगेच प्रेमाने मुक्ताला मिठी मारते. त्यानंतर इकडे दुसरीकडे इंद्राच्या दारावरती खूपच जोरजोरात बेल वाजत असते. तर इंद्रा दार उघडून पाहते तर समोर सावनी असते. इंद्रा काही बोलणार तेवढ्यातच लगेच सावनी घरात शिरते आणि डायरेक्ट इंद्राचं काही बोलणं नाही ऐकून घेता सईच्या रूम पर्यंत जाते. इंद्रा तिला म्हणत असते, काय गे भवाने, कुठे चाललीस आणि डायरेक्ट घरात काय शिरलीस. सावनी सईच्या रूम मध्ये जाते पण तिथे सावणीच नसते. तर इंद्रा लगेच सावणीला विचारते, काय ग, बागेत फिरल्यासारखी कशाला फिरतेस. तर सावणी म्हणते, माय डिअर एक्स सासू, मी इथे बागेत फिरायला नाही आले तर माझ्या मुलीला भेटायला आलीये. तर इंद्रा म्हणते, तुझी मुलगी बिलगी इथे कुणी राहत नाही. सावणी विचारत असते की कुठे आहे सई. तर इंद्रा म्हणते, सई काय तुझी मुलगी नाहीये. सई आता आमची मुलगी आहे आणि तुला माहिती ना की तिची कस्टडी कोर्टाने आमच्याकडे दिली आहे. सावणी लगेच इंद्राला टोमणं मारत म्हणते, अडाणी होता हे माहिती होतं, पण इतके अडाणी असेल हे नव्हतं माहिती. सई माझी मुलगी आहे आणि मी तिची आई आहे आणि कोर्टाने मला तिला भेटण्यापासून बंदी नाही घातलेली. त्यामुळे तुम्ही तिला कुठेही लपवलं असलं तरी मी तिला भेटेनच. आणि सावनी इकडे तिकडे सईला शोधू लागते. त्यानंतर इकडे दुसरीकडे मुक्ता पेरेंट्सशी बोलत असते. तर सागर तिला म्हणतो, काय चाललंय तुमचं, दुसरी ॲक्टिव्हिटी प्लॅन करताय. तर मुक्ता सागरला विचारते, तुम्ही काही खाल्लं का. तर सागर म्हणतो, हो, मी माझ्या मुलीला घातलंय. सागरचं हे बोलणं ऐकल्यानंतर मुक्ता लगेच त्याच्या या बोलण्यावरती हसायला लागते. तर सागर म्हणतो, का हसताय, मी माझ्या मुलीला भरवू शकतो. त्यानंतर इकडे दुसरीकडे सावणी इंद्राला विचारत असते की सई कुठे आणि कुठे गेलीये ती. तर इंद्रा लगेच सांगते की सई शाळेत गेलीये. सावणी विचारते, सई शाळेत गेलीये म्हणजे, आणि तेही मला इथे सोडून. तर इंद्रा म्हणते, आई वडील म्हणून सागर आणि माझी मुक्ता गेलीये तिथे. इंद्राचं हे बोलणं ऐकल्यानंतर सावणी लगेच खूप चिडते आणि इंद्रावरती ओढत म्हणते की सईची आई तर मी आहे आणि तिला भेटण्यापासून मला कोणीच थांबवू नाही शकत. तर इंद्रा लगेच सावणीला धक्का मारते आणि तिला तिकडनं हकलवून देते. सावणी लगेच तिकडनं निघून जाते. त्यानंतर इकडे दुसरीकडे सागर आणि मुक्ता दोघेही शाळेतनं घरी येतात. तर सई सागरला सांगू लागते की पप्पा, तुला माहिती आहे का, माझी मैत्रीण नेत्रा ही काय बोलली. सागर म्हणतो, तुझी मैत्रीण म्हणाली असणार की तुझा पप्पा एकदम बेस्ट आहे. पण मात्र सई म्हणते, तसं नाही बोलली, ती बोलली की तुझी आई एकदम सुंदर आहे. तर सागर लगेच म्हणतो, तुझ्या त्या नेत्राला सांग की तुझं नाव नेत्रा आहे पण तुझे डोळे तपासून घे. तर लगेच मुक्ता म्हणते, ॲक्च्युली सई माऊ ना, पप्पाच्याच डोळ्याचा प्रॉब्लेम दिसतोय, त्यालाच नीट दिसत नाहीये वाटतं. तर सई सागर आणि मुक्ताला सांगते, आजचा दिवस माझ्या लाईफमधला बेस्ट होता. मी आता घरी जाऊन सगळ्यांना सांगणार की आपण काय मज्जा केली, आपण तिघं एकत्र होतो ना म्हणून जिंकलो. तुमची टीम खूप भारी आहे, एकदम बेस्ट टीम आहे, आपण सेल्फी काढूयात का. सई म्हणते, आपण एक सेल्फी घेऊयात ना. तर सईच्या सांगण्याप्रमाणे सई, सागर आणि मुक्ता हे तिघेही सेल्फी घेतात. त्यानंतर इकडे दुसरीकडे सावणी घरी येते. तर घरी आल्यानंतर तिला सगळं इंद्राचंच बोलणं आठवत असतं. सावणी आधीच खूप टेन्शनमध्ये असते. तर हर्षवर्धन तिला येतो आणि स्कूलमधल्या प्रोग्रामचा सागर आणि मुक्ताचा व्हिडिओ दाखवू लागतो. व्हिडिओ पाहता सावणी अजूनच चिडते. हर्षवर्धन विचारतो, काय झालंय तुला, मगाशी शॉपिंगवरनं आलीस तर बॅगाच फिडकावून दिल्यास आणि आता माझा फोन. सावणी, तुला काय त्या सागरची सवय लागलीये का, म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी आवडत नाही त्या आपल्या आयुष्यातून एकदम लांब फेकून द्यायच्या. तुला नाही का, सागरने त्याच्या आयुष्यातनं तुला लांब फेकून दिलंय
आणि त्याच्या नव्या कोऱ्या बायकोबरोबर त्याच्या मुलीच्या शाळेत गेम खेळत बसलाय. तुला असं वाटतंय की सागर तुझ्यावरती प्रेम करतो, पण तसं नाहीये सावनी. तुझा नवरा म्हणजे तुझा एक्स नवरा त्याच्या नव्या कोऱ्या बायकोबरोबर एकदम खुश आहे. म्हणजे तो तुझ्यावरती अजूनही प्रेम करतो हा तुझा भ्रम आहे. तुझ्या मुलीला हिसकावून घेऊन ते सुखाने संसार करतायत. तर सावनी लगेच हर्षवर्धनला उत्तर देत म्हणते, खड्ड्यात गेला तो सागर आणि खड्ड्यात गेली त्याची ती नवी कोरी बायको. सावनी हर्षवर्धनकडे येत म्हणते, आपण पण सुखाचा संसार करू शकतो ना. आपण जर लग्न केलं तर ते शक्य आहे. हर्षवर्धन म्हणतो, हो करूयात ना. पण तुला आठवतंय का, मी तुला म्हणालो होतो की सईची कस्टडी मिळाली की आपण लग्न करूयात. पण सई तर आता सागरकडे ना. मग एक काम कर, तू सईला आपल्याकडे परत घेऊन ये, मग आपण लग्न करूयात. सावनी हर्षवर्धनला म्हणते, आपण परत परत तिथेच येतोय. मी सागरपासून लांब जाण्याचा प्रयत्न करतीये. तर हर्षवर्धन म्हणतो, करतीयस ना, पण तुझा इगो त्याच्या आड येतोय. अख्ख्या जगाला माहितीये की सावनी तू किती सुंदर आहेस. सागरही याच गोष्टीमुळे तुझ्या मागे वेडा होता. पण आता तू सुंदर झालीयस, पण सागरचं प्रेम आटलंय. सावनी तुला असं इन्सल्टिंग नाही वाटत आहे का? माझ्या बाबतीत जर असं झालं असतं ना, तर मी प्रूव्ह केलं असतं की सागर फक्त आणि फक्त माझ्याच प्रेमात आहे. पण सावनी मात्र हर्षवर्धनला म्हणते, अरे हर्ष, पण मला तू नकोच आहे. मला तू हवाय, आपलं घर हवंय आणि फक्त माझा आदी. आणि हर्षवर्धन म्हणतो, मला सागर कोळी रस्त्यावरती आलेला हवाय. तो इमोशनली एकटा पडलेला हवाय मला. त्यासाठी मुक्ताला त्याच्यापासून तू तोडायला हवंस. सावनी, आता तू तुझीच काहीतरी जादू दाखव. मग बघच, मी आपल्या लग्नाची लगेच पत्रिका छापायला टाकतो. तर सावनी देखील हर्षवर्धनच्या बोलण्याचा विचार करू लागते. त्यानंतर इकडे दुसरीकडे सई, सागर, मुक्ता ही झोपण्याच्या तयारीत असतात. तर सई मुक्ताला म्हणते, मुक्ताई, आज मला पप्पा बरोबर झोपायचंय. तर मग मुक्ता म्हणते, ठीक आहे, तू झोप इथे. मग मुक्ताई सईच्या रूम मध्ये जाऊन एकटीच झोपेल. मुक्ता म्हणते, मग सई माऊ नाहीये तर मला झोपच नाही येणार. तर सई लगेच मुक्ताला थांबवत म्हणते, माझ्याकडे एक आयडिया आहे. त्यामुळे तुम्हाला मिस नाही करणार, कारण आपण तिघं एकत्र झोपायचं. तर सई लगेच बेडवरती सागर आणि मुक्ताच्या मध्ये झोपते. सागर मुक्ता सईला झोपवत असतात. तर तेवढ्यात लगेच दारातनं आदी येतो. आदित्यला पाहता सागरला खूप आनंद होतो. सागर आदित्यला विचारतो की तू इथे कसं काय आणि सावनी कुठे? तर आदित्य सागरला सांगू लागतो, पप्पा मला नाही जायचं तिथे आणि मला नको पाठवू. मी तुमच्या बरोबर इथे झोपलं तर चालेल का? मला नाही राहायचंय त्या घरात. तर आदित्य लगेच सागरजवळ येऊन झोपतो. मुक्ता सईला तर सागर आदित्यला झोपवू लागतो. तर सागर मुक्ताला म्हणतो, आता खरं तर माझी फॅमिली पूर्ण झाली. आणि सागर आणि मुक्ता एकमेकांच्या हातामध्ये हात देतात. त्यानंतर इकडे दुसरीकडे हर्षवर्धन सावणीला धक्के मारत मारत घराच्या बाहेर हकलवून देतो. हर्षवर्धन सावणीला म्हणतो, लग्न करायचंय ना तुला? तुला एक छोटंसं काम सांगितलं ते सुद्धा जमत नाही. आधी सई, मग आदित्य. सागर त्याच्या मुलांबरोबर सुखात आहे. मला काय माहिती नाही, तू त्यांचा संसार मोड. तर सागर मुक्ताला त्याच्या मुलांपासून मोड, तेव्हाच माझ्याकडे ये. तर सावणी लगेच झोपेतनं डचकून उठते. म्हणजेच की हे सगळं सावणीचं स्वप्न असतं. तर सावनी स्वतःशीच म्हणत असते, माझा आदित्य माझ्यापासून कुठेच जाणार नाही. सागरने सईला माझ्यापासून हिरावून घेतलं, पण माझ्या आदित्यला मी त्याच्याकडे कधीच जाऊ देणार नाही. पण हे स्वप्न खरं झालं तर? सावणी तिच्या शेजारी पाहते, पण तिथे हर्षवर्धनच नसतो. तर लगेच सावणी त्याला फोन करून विचारते की हर्ष कुठे आहे तू? हर्षवर्धन म्हणतो, आलोच मी. सावणी त्याला शोधण्यासाठी जाऊ लागते. पण तेवढ्यात लगेच समोरून हर्षवर्धन येतो. हर्षवर्धन सावणीला म्हणतो, बरं चल, आता मी तुझ्यासाठी सरप्राईज घेऊन आलोय, पण त्यासाठी तुला डोळे बंद करावे लागतील. तर हर्षवर्धन लगेच सावणीचे डोळे बंद करतो आणि तिला सरप्राईज दाखवण्यासाठी बाहेर घेऊन जातो. तर सावणीचे सरप्राईज म्हणजे आदित्य असतो. हर्षवर्धनने आदित्यला घरी आणलेलं असतं. आदित्यला पाहता सावणीला खूप आनंद होतो. लगेच ते आदित्यकडे जाते आणि त्याला प्रेमाने मिठी मारते. आदित्य सावणीला म्हणतो, ममा तुला बरं नव्हतं वाटत ना? तू जर आजारी पडली ना तर मी खूप सॅड होऊन जातो. तू तुझी काळजी घेत जा. तर सावणी म्हणते, आता तू आलायस ना, तर उद्या सकाळपर्यंत मी एकदम बरी होऊन जाईल. तर हर्षवर्धन सावणीला सांगतो, यापुढे आदित्य सुट्ट्यांमध्ये कधीच घरी येणार नाही. तर हर्षवर्धनचं बोलणं ऐकताच सावणी खूप पॅनिक होते. तर हर्षवर्धन सावणीला सांगतो की यापुढे आदित्य सुट्ट्यांमध्ये घरी येणार नाही, याचं कारण की आधी इथनं कुठे जाणारच नाहीये, तो इथेच राहणार आहे आपल्या बरोबर. तर हर्ष हे बोलणं ऐकताच सावणीला खूप म्हणजे खूप आनंद होतो. त्यानंतर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, सावणीची तब्येत पाहता आधी तिला विचारतो, मला सांगून टाक की कोणामुळे तुझी तब्येत खराब झालीये? तर हर्षवर्धन सांगतो की त्या सागर कोळीमुळे. तर आधी म्हणतो, आता माझा राग मी त्यांना माझ्या पद्धतीने दाखवेल. त्यानंतर दुसरीकडे पुरुषोत्तम आणि माधवीच्या लग्नाची अॅनिव्हर्सरी असते. तर सागर लगेच पुरुषोत्तमला हॅपी अॅनिव्हर्सरी बोलतो.
सागर विचारतो, काय गिफ्ट आणलंस तुम्ही आता? तर पुरुषोत्तम सांगतो की सोनचाफा. पण मात्र सागर पुरुषोत्तमला समजावत सांगू लागतो, दरवर्षी आपणच विश करतो कारण बायकांची अपेक्षा असते ना की नवऱ्याने आधी विश करावं. तर पुरुषोत्तम म्हणतो, आता यावेळी मी ही अपेक्षा ठेवतो की माधवी मला आधी विश करेल. तर मुक्ताला त्यानंतर हे सगळं समजल्यानंतर मुक्ता सागरला विचारायला येते, जरा तरी तुम्हाला सेन्स आहे का? माझ्या आई वडिलांच्या अॅनिव्हर्सरीच्या दिवशी तुम्ही त्यांच्यात भांडणं लावलीत. सागर त्याचं ऑफिसचं काम करत असतो, त्यामुळे तो मुक्ताचं काहीच बोलणं ऐकून घेत नाही. पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी मराठी रंग या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.